नमस्कार, कसे आहात मंडळी? आता झालं असं की मला यांनी फोन करून सांगितलं, तुला जर का मंदिरात यायचं असेल तर तयारी करून ठेव. मला काय तेवढंच पाहिजे होतं, मग काय पटकन तयारी करून घेतली. रंग होता जांभळा, त्याच्यामुळे मग घरामध्ये आरती वगैरे पण केली. आता धान्य बघू शकता किती छान पद्धतीने उगवलेलं आहे. आम्ही पोचलो इथं मंदिरामध्ये. बाहेर पाऊस होता. आशापुरा मातेला गेलो तर इथं पाऊस खूप जास्त होता, तरीसुद्धा दर्शन घेऊन आलो. तिथं दांडिया वगैरे सुरू आहे आणि सगळीकडे चिखल चिखल झालेला आहे. पटकन देवीचं दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही पण घ्या बरं, घेतलं नसेल तर. आणि इकडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो 5 पाखाडीला. आता इथं तुळजाभवानीचं नवीनच मंदिर झालेलं आहे. आता हे मंदिर आहे ना, पूर्ण दगडाचं आहे. दगडाचं कोरीव काम केलेलं आहे हे मंदिर आणि खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर तुम्ही पण घ्या. नंतर वेळ झाला पोटोबा करण्याचा. आता भूक लागलेली होती, त्याच्यामुळे मग मुलांनी घेतली मिसळ, गुलाबजामुन आणि मी घेतलं लस्सी, कारण माझा होता उपवास. तर इथं पोटोबा केला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी. तर कसा वाटला